विषय समिती सभापती निवडीच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण सर्वांचे या ठिकाणी सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी ज्यांची निवड झालेली आहे ते माननीय जितेंद्रजी बाळासाहेब बडेकर यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी यावं आणि मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी जितेंद्र बडेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व सन्मानासाठी। समाज कल्याण समिती सभापती पदी ज्यांची निवड झालेली आहे माननीय जितेंद्रजी बाळासाहेब बडेकर यांचे या ठिकाणी स्वागत होतंय। यानंतर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती माननीय अंकिताताई हर्षवर्धन पाटील आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा। माननीय अंकिताताई हर्षवर्धन पाटील सभापती महिला व बाल कल्याण समिती। ताई आपण पण या ठिकाणी विराजमान व्हावं। यानंतर उर्वरित दोन विषय समितींच्या सभापती सर्वप्रथम माननीय अमोल उल्हास नलावडे आपल्याला विनंती आहे अमोल भाऊ आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माननीय अमोलजी उल्हास नलावडे। आणि यानंतर सौ दीपाली दीपक हुलावळेताई आपल्यालाही विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा। सौ दीपालीताई दीपक हुलावळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्वांसाठी। यस ताई आपल्याला विनंती आपण या ठिकाणी विराजमान व्हावं। अरे आदर्श जिल्हा परिषद शिव आहे आम्ही आमच्या वतीनेच करायचं सर आपलाही सत्कार यांना करायचा आहे सदस्यांच्या वतीने अध्यक्ष साहेब। सर्वांना विनंती कृपया आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर श्रीमंत ढोले सर आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचार व्यक्त करावे। तिथं जेव पुणे जिल्हा परिषद पुणे आज विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय वीर धवलबाबा जगदाळे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील, या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय पाटील साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय वाघमारे साहेब, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय, आज मी या ठिकाणी सभापती यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत आहे। या ठरावासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सभागृहातील सर्व सन्माननीय सभासद, पंचायत समितीचे सर्व सभापती, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी उरुळी कांचनचे जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडतो। त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापतीपदी
बावडा या गावच्या अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदनाचा ठराव मांडत आहे. त्याचबरोबर उर्वरित 2 सभापती की जो अधिकार सन्मान्य अध्यक्षांना आहे, कोणाला कोणतं समिती द्यायची, त्यामध्ये सर्वप्रथम दीपालीताई दीपक हुलावले, खडकाळे, मावळ तालुका यांना उर्वरित समितीचं सभापतीपद मिळालेलं आहे. अध्यक्ष त्यांच्या अधिकाराखाली या समितीचं नाव जाहीर करतील. त्यांचंही सभागृहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर अमोल उल्हास नलावडे यांचे उर्वरित सभापती या पदावरती बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल या सभागृहातील सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडत आहे. माननीय विजयजी शिंदे साहेब अनुमोदन अनुमोदन देतील. शिंदे सेना उभाटा गट. खरं तर आज विषय समितींच्या सभापती पदाच्या निवडीच्या निमित्तानं विशेष सर्वसाधारण सभा आपली संपन्न होती आहे आणि त्या निमित्तानं आपले अध्यक्ष वीरधवल बाबाजी जगदाळे साहेब हे सर्व सदस्यांचं नुकतंच अभिनंदन त्यांनी केलं आहे. खरं तर या सभागृहामध्ये जशी मागची जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, ही भावना आणि भूमिका विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि या जिल्ह्याचा नावलौकिक, या जिल्हा परिषदेचं नावलौकिक ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज देखील खरं तर विषय समितींच्या काही आम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरणार होतो, परंतु अध्यक्ष साहेबांशी आणि उपाध्यक्ष साहेब हे दोघांशी चर्चा झाल्यानंतर मग आमचे शिवाजीराव उचुडे असतील, आमचे दरेकर्ते असतील, आम्ही तीनही गटने त्यांनी चर्चा करून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांशी समन्वय ठेवून ठीक आहे बाबा, फक्त फॉर्म भरणं, विरोधाला विरोध करणं याच्यापेक्षा आपल्याला आपली जिल्हा परिषद पुढे घेऊन जायची आहे. त्यांनी दिलेल्या विनंतीचा मान ठेवून आम्ही देखील 2 पावलं मागे घेऊन या आपल्या जिल्हा परिषदेसाठी 1 पाऊल पुढे टाकायचं त्या ठिकाणी ठरवलं आहे. परंतु म्हणून आज खरं तर हे सगळं होत असताना मला 2 सदस्यांची आवर्जून नावं त्या ठिकाणी घ्यावी लागतील की जितूभाऊ भडेकर सारख्या एका दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आदरणीय अजितदादांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि जिल्ह्यामध्ये एक तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून दादांच्या दबारी त्यांचं एक वेगळं वजन त्या ठिकाणी निश्चितपणानं होतं आणि अशा एका तरुण तडफदार कार्यकर्त्याला आज खरं तर सभापती म्हणून समाज कल्याणची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. अमोलजी नलावडे दुसरी टर्म त्यांची जिल्हा परिषदेमध्ये आहे, त्यांना देखील चांगली संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. दीपालीताई हुलावळे यांना देखील चांगली संधी, पहिला बहुमान त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि अंकिताताई पाटील हे तर वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांची भावना आहे की त्या दिवशीच एक कार्यक्रम झाल्यानंतर महिला सक्षमीकरणाचा की त्यांनी सांगितलं की या जिल्हा परिषदेमध्ये ह्या वेळेची बॉडी म्हणजे मी मागच्या याच्यामध्ये पण होते, तर ह्या वेळेचे सगळे स्टारडम वेगळे आहेत. स्टारडम म्हणजे काय की सगळे नव्या विचाराचे आहेत, एक परिपक्वता असलेली आणि तरुण पिढी थोडीशी शांताराम दादा ही जास्ती आहे. त्यामुळे चांगलं काम आपल्याला या जिल्हा परिषदेमध्ये करता येईल. मला अध्यक्ष उपाध्यक्ष विशेषतः CO साहेबांचं देखील कौतुक आणि अभिनंदन त्यानिमित्तानं नक्कीच मी करतो. आणि आपले बारामतीचे सदस्य असलेले करणभैया खलाटे यांनी मला सकाळी फोन केला की विजू काय तुमचं ठरलं आहे. म्हटलं मला ढोले सरांचं काय अजून फोन आला नाही, काय ठरलं आहे. पण म्हटलं अहो मी बारामतीचा माझी विनंती आहे की आपल्याला समन्वय साधायचा आहे. म्हटलं काय हरकत नाही, मी शिवाजीराव आणि दरेकर्त्यांशी बोलतो. आणि मग अध्यक्ष साहेबांना मी फोन केला, उपाध्यक्षांना फोन केला, म्हटलं आपण समन्वय साधू. पण माझी एवढीच विनंती आहे अध्यक्ष साहेब की फक्त निवडणुकापुरता समन्वय नको,
आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे की या जिल्हा परिषदेमध्ये की उद्याच्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये ही जिल्हा परिषद ब्रँड करायची असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागेल. आणि जिल्ह्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा उपाध्यक्ष हा भावी आमदार असतो. जिल्ह्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा उपाध्यक्ष भावी आमदार असतो. तो परत या सभागृहात येत नसतो. त्यामुळे इथं असताना तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी भरभरूनपणे मदत करावी. हा आतापर्यंतचा नावलौकिक आहे, तो तुम्ही पुढे घेऊन जावा. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो पण एकेकाळी आम्ही देखील राष्ट्रवादीत काम केलं. एकेकाळी आम्ही देखील आमचं तरुण पण राष्ट्रवादीमध्ये व्यतीत केलं आहे. शांताराम दादा, आम्ही देखील अजितदादांच्या बरोबर काम केलंय. आणि आमची भावना अशी आहे की ही जिल्हा परिषद हा नावलौकिक आहे, हा ब्रँड उद्याच्या काळात आपल्याला घेऊन जायचा आहे. हा अभिनंदनाचा ठराव आहे. अभिनंदनावरती मी बोलतोय. काही मुद्दे होते परंतु ऐन वेळेच्या विषयात बोलणं मला योग्य वाटत नाही वाटत. सीओ साहेब म्हणतील बघा, ढोले साहेब बरोबर आहे, पुढच्या मीटिंगला मी बोलणार आहे. पण जातात अध्यक्ष साहेब, आता हे सगळे सदस्य, समजा मी गटनेता जरी असतो आम्ही सगळे सदस्य, आता सध्या काय वेळ आहे, आम्ही आमच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा जे काही काम आपली चालू आहेत याचं साधारणपणे पाहणी करतो, बघतो कुठं काय प्रशासकीय राजवटीत काय काय झालंय. परंतु याच्यामध्ये अनेक गंभीर गोष्टी आहेत अध्यक्ष साहेब. पुढच्या वेळेस सविस्तरपणे सगळे अधिकारी आहेत, सगळ्या गोष्टी याच्यावरती बोलू. परंतु मला हे सभागृहाच्या निदर्शन आणून द्यायचं अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, नवीन विषय समिती सभापती, की शेवटी चांगलं काम, चांगल्या मागच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती खऱ्या अर्थाने सभागृहाच्या पुढे आलं पाहिजे. आणि आमची भावना, भूमिका एवढीच आहे की उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जिल्हा परिषद हा ब्रँड आपला त्या ठिकाणी आहे आणि तो शिक्षणाच्या पासून ते वेगवेगळ्या विषयामध्ये आपले सीओ साहेबांना 2 दिवसापूर्वीच खरं तर मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते पुरस्कार त्या ठिकाणी मिळालाय. हा ब्रँड आणि नावलौकिक कायम ठेवायचा असेल, तुम्ही ठेवणारच आहात. परंतु याच्यामध्ये विरोधी सदस्य, विरोधी पक्ष किंवा विरोधी या सगळ्यांचा सहभाग हा फार मोठा आहे. आणि आम्ही जरी संख्येने कमी असलो परंतु आम्ही देखील दादा तालमीमध्ये तयार झालेलो आहे. त्यामुळे आम्ही कायदा ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये फक्त आमची भावना एवढीच आहे सगळ्यांची की सगळं समन्वय ठेवून तुम्ही त्या ठिकाणी काम कराल. आणि आपली जिल्हा परिषद आम्हाला असं वाटलं पाहिजे डोले सर या सभागृहामध्ये, अरे आम्ही कुठल्या पक्षाचे, पक्ष आमच्या याच्या बाहेर, इथं आल्यानंतर आम्ही सगळे काय असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. ही भावना, भूमिका तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करू शकता. एवढीच आजच्या अभिनंदनाच्या ठरावाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. त्या चारही तर ती कायम राहिली पाहिजे, ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. मी या चारही नवीन पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर माननीय दरेकर ताई, आपल्याला विनंती. नमस्कार. आज दिनांक 2/4/2026 रोजी पुणे जिल्हा परिषद पुणे यांची जनरल बॉडी सभा माननीय अध्यक्ष श्री वीर धवल जगदाळे व माननीय अध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती सभापती निवड प्रक्रियेचे सचिव म्हणून माननीय गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामकाज पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या परंपरेप्रमाणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून खरं तर कोणताही फॉर्म न भरता आम्ही सभापती निवडीसाठी सहकार्य केले आहे. याची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून करून आम्हा सहकार्य करावी एवढी विनंती राहील. खरं तर पुणे जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्रातील एक नावाजलेली जिल्हा परिषद म्हणून ओळखलेली जाते. पुणे तिथे काय उणे ह्या म्हणीप्रमाणे खरं तर आपल्या पुणे जिल्ह्याचं नावलौकिक आहे. आणि इतक्या रकमेचे आज आपण 301 कोटी रकमेचे बजेट केलेले आहे. आणि बजेट करत असताना खरं तर माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बाजूला ठेवा ना, सभापती यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतोय. समाज कल्याण सभापती म्हणून माननीय श्री जितेंद्र पडेकर यांची निवड झालेली आहे. आपण खऱ्या अर्थानं आपल्या विभागाच्या माध्यमातून गोरगरीब, मागासवर्गीय आणि विशेषतः अपंग कल्याण या विभागामध्ये काम केले होते. त्यांना चांगला न्याय मिळेल ही अपेक्षा तुमच्याकडून मी नक्कीच ठेवेल. महिला व बालकल्याण सभापती म्हणून सौ
अंकिता हर्षवर्धन पाटील यांची निवडली झालेली आहे. विशेषतः महिला बालकल्याण ही विभागाचे काम हे महिला सक्षमीकरण व महिलांना वैयक्तिक लाभाच्या गोष्टी देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी हा विभाग काम करतो. जिल्हा परिषद शाळा विशेषतः मुली यांना प्रोत्साहन देण्याचे काम हा विभाग करतो. लहान वयामध्ये खऱ्या अर्थाने लहान मुलांना संस्काराची शिदोरी हा विभाग करत असतो. ह्या विभागाच्या माध्यमातून आपण सहकार्य कराल ही अपेक्षा ताई तुमच्याकडून असेल. खरं तर आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षणासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे, कारण आता जिल्हा परिषद शाळांची अवस्था खूप बिकट आहे म्हणजे 4 आणि 5. आपण अभिनंदनावर बोलू. हा बरं ठीक आहे. आज हा जरा शॉर्ट मध्ये लिहून देतो. बरं नाही लिहून नाही दिलंय सर, पण आता आम्ही नवीन आहे ना सगळं, आम्हाला नाही बोलायला एकदम अभिनंदन करा त्यांचं. कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी माननीय श्री अमोल नलावडे यांची निवड झालेली आहे. त्यांचंही मी अभिनंदन करते. ह्या विभागाच्या माध्यमातून भारत हा कृषी प्रधान देश आहे. जिथे शेतकरी एक दाणा टाकतो तिथं 1000 दाणे उगवतात आणि 1000 दाणे उगवतात. त्यांच्यासाठी आपल्याला जास्त सहकार्य करावं लागेल सर, कारण त्यांच्यासाठी योजना, कारण शेतकरी आहे म्हणून आपण आहे, तर ते शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं आपल्याला देता येईल ते आपण निश्चित करा अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवते. आता त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना सुखी समाधानी करण्याचे काम आपले विभाग मार्फत होते. बांधकाम सभापतीपदी माननीय सौ स्वातीताई हुळवळे यांची निवड झालेली आहे. त्यांचं ताई निवड कुणाची नाही झाली, फक्त 2च खाते दिलेले आहेत आपण. उर्वरित म्हणा, 2च खाते दिलेले आहेत. उर्वरित म्हणा. उर्वरित हा खाते. उर्वरित बाबांचे अधिकार घेऊ नका तुम्ही. व्हायचे. नाही बाबांनीच केली ना निवड. नाही अजून झालेली नाही. 16 तारखेला 16 तारखेला. ज्याला द्यायचं त्याला कार्यभार आपण देणार आहोत. मग आज 2च. फक्त अभिनंदन करा. आज आणि 2च. 16 तारखेला तुम्ही जे काय म्हणायचं ते म्हणा. बरं, आता ज्यांची सभापती निवड झालेली आहे त्यांचे खरं तर खूप खूप अभिनंदन. आणि बाबा तुमचे अभिनंदन. खरं तर त्या दिवशी मला सांगितलं की शोकसभेमध्ये अभिनंदन ठराव नंतर घेणार आहे, म्हणून खरं तर तुमचं अभिनंदन राहून गेलं. आणि आमच्या आंबेगाव तालुक्याचे खरं तर सन्मान म्हणायला पाहिजे माझे बंधू विवेकदादा वळसे पाटील, त्यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर मी तुमच्या दोघांचंही खरं तर खूप मनापासून अभिनंदन करते. आणि सांगायचं एकच आहे की आता भाऊंनी आमच्या आत्ताच सांगितलं की आम्हाला वेगळं असं काही वाटू नये, असं काम होईल. आणि तुम्ही जसं हे सभागृह, जसं एखादं सभागृह असतं आणि तुम्ही ताई होऊन जाईल नका काळजी करू. ओके थँक्यू. यानंतर माननीय शिवाजीराव बोचडे साहेब. 2 मिनिटांनंतर. आजच्या या पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या विशेष सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी निवड पार पडत आहे असे वीर देवल बाबा जगदाळे साहेब, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, तसेच विवेकदादा वळसे पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब, वाघमारे साहेब, खरात साहेब. आत्ताच या ठिकाणी विषय समितीच्या 4ही सभापतींची या ठिकाणी निवड पार पडलेली आहे. आणि निवड पार पडत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी कुठलाही वेगळा विचार न करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी विवेकदादा वळसे पाटील असतील, श्रीमंत ढोले सर असतील यांनी विनंती केली. आणि त्या विनंतीला आम्ही मग शिवसेना शिंदे गट नेते असतील विजय शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या दरेकरताई व आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी या विनंतीला मान दिला. आमची एवढीच अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला विरोधक न समजता आपण सर्वजण एकत्र आहे ह्याच भावनेने निधी असेल किंवा इतर कामकाजाच्या बाबतीत सहकार्य होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज जितेंद्र बडेकर साहेब यांची समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी, तसेच अंकिताताई पाटील यांच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित विषय समितींच्या सभापतीपदी आमचे
मित्र अमोल भाऊ नलावडे आणि आम्ही संग्रामदादा थोपटे यांच्या बरोबर पाठीमागच्या काळामध्ये काम केलंय. आज त्यांच्यावरती कृषी समितीच्या सभापतीची जबाबदारी आहे. उर्वरित चांगलं काम ते करतील याच्याबद्दल खात्री आहे. आणि त्याचप्रमाणे दीपालीताई हुलावळे यांची उर्वरित समितीच्या सभापतीपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. आता मला या ठिकाणी ढोले सर सांगतायत की थोडक्यात अभिनंदन करा म्हणून, तर मी या ठिकाणी अधिकचं न बोलता आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. करण भैया खलाटेंना 2 शब्द बोलायचे. बाबा तुमच्या पूर्व परवानगीने एकच ऐका ना. पुढच्या बैठकीच्या कळलं. आसन व्यवस्थेचा विषय आहे ऐका ना. म्हणून आहे करू आपण ती. कारण बाबा काय होते जो पंचायत समिती जिल्हा परिषदचा अधिनियम 1961 प्रमाणे सामान्य प्रशासनाला माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये सभागृहाची रचना बसायची आणि नियमाप्रमाणे तशी करावी, सदस्यांना थोडी अडचण होतीये आणि जितेंद्र दादांना पण ऐका आपण काय करू, गटनेत्यांची एक बैठक घेऊ. गटनेत्यांनी ठरवू आसन व्यवस्था कशी करायची आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळात पुढे आपण त्याप्रमाणे आपण बसायची व्यवस्था करू. तर मैत्री वाढेल ना. काय पुरुषांची संख्या कमी आहे त्याच्यामुळे नाही असू दे, आपण करू तशी करू. हा. यानंतर 2 शब्द बोलतील सभापती समाज कल्याण समिती माननीय जितेंद्रजी बडेकर. उपस्थित व्यासपीठ, आज ज्यांनी फॉर्म माघारी घेतलेत, फॉर्म भरलेच नाही असे मी त्यांचा आभार मानतो. आणि खरं तर मी सुनेत्रावहिनी पारदादा यांचा मनापासून आभार मानतो की अजितदादांच्या पश्चात अजितदादांच्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली. मी माझ्या माता भगिनींना आणि माझ्या सगळ्या सभासदांना मी एकच विनंती करतो की माझ्या सभागृहात येताना अजिबात दार वाजवायचं नाही, डायरेक्ट दार उघडून आतमध्ये येऊन काम करून घ्यायचं. कारण तुमच्यासोबत आलेल्या व्यक्तीला वाटून घ्यायला जिल्हा परिषद सदस्याला काय किंमत आहे का नाही. माझी अध्यक्षांनी एकच विनंती आहे की आपण जसे आमदारांना बॅच असतात तसे जिल्हा परिषद सदस्यांना बॅच द्यावा, गटनेत्यांना वेगळा बॅच द्यावा. 560 कामगार आहेत, कोण कुणाला ओळखत नाही आणि जी स्वीकृती येणार त्यांना वेगळा कलरचा द्या. म्हणजे कळलं पाहिजे मागच्या धारण्यात आमची आबरू जाते त्याच्यामध्ये. निश्चितच माझं म्हणणं एकच आहे, शांताराम दादाकडे बघून असं वाटते, शांताराम दादाला वाटते कधी यांचे 6 वर्ष संपतात. तुम्ही पहिलं आमच्याकडे नीट बघा, तुमच्या चेहऱ्यावर लगेच लक्षात येतं की तुम्ही 6 वर्षाची वाट बघताय. आम्हाला फक्त एकच विनंती आहे की आम्हाला आहे ना जिल्हा परिषदच्या माता भगिनींना सगळ्यांना बॅच द्यावे. जिल्हा परिषद सदस्यांचे जे गटनेते असेल त्यांना वेगळे बॅच द्या आणि जे स्वीकृत असेल त्यांना वेगळ्या कलरचे बॅच द्या. असं आमचं सगळ्या सभागृहाला. ऐका होतं तसे बॅचेस देता येतात, आपण देऊया, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू. अध्यक्ष देता येतात तुम्हाला आयडेंटिटी कार्ड पण आणि बॅचेस पण मिळणार आहेत. बॅच बिल द्या बघ. हो मिळणार स्वीकृत अगदी आहे. नाही ती प्रक्रियेचा भाग आहे, तो मिळतोच, सगळ्यांना मिळतो तो. आणि अहो मला बोलू तर द्या की सर. गाडीचा पास पण देणार आहोत, तो ते गाडीला पास. आणि 600 आपल्याजवळ अधिकारी 600 आहेत, ते ओळखू शकत नाहीत हे सदस्य आहेत का, कोण आहेत. आलं लक्षात आलं सर. अहो भावना पोहोचल्या सर, ऐका ना. आणि मला काय नाही, माझं एकच म्हणणं आहे की मी आज इथं बोलतोय, थांबा सर. मी आज इथं बोलतोय, 6 वर्षांनी मला पण इथं बसायचंय. त्यामुळे मी इथं काम करताना अजिबात कुणाला दुखावणार नाही. तर वाटतं त्यावेळेस मस्ती आली का त्यामुळे प्रत्येका वेळी ती 6 वर्ष सांभाळून घ्या. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजानन पाटील सर. ठीक आहे सर. 6 वर्ष संपू द्या आमची. उपाध्यक्ष साहेब ठराव मांडणार आहेत, तो मग त्यावेळेस तुम्ही करा. सन्मान्य अध्यक्ष जगदाळे साहेब, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील साहेब, नवनिर्वाचित 4ही विषय समित्यांचे सभापती महोदय, सर्वांचे मी व्यक्तिशः CEO म्हणून आणि आमच्या प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो.
मी म्हणजे माझा बोलायचा हा विषय नव्हता, फक्त मला काही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही माहिती द्यायची होती. दरेकरताई, आपण सारखं आठवण करून देताय की आम्ही विरोधी पक्षात आहे, इकडे विसरून चालले तर तुम्ही आठवण करून देताय. ते विसरले होते, तुम्ही पुन्हा आठवण करून देताय आम्ही विरोधी पक्षात आहे. एक चांगली सजेशन सर्व गटनेत्यांनी दिली होती. सभागृहाच्या आतमध्ये सर्वजण सभासदच आहोत आणि पक्षविरहित काम करायचे म्हणजे आमची दोघांची तिघांची म्हणजे उपाध्यक्ष महोदय आहेत, अध्यक्ष साहेबांची आमची चर्चा होऊन ठरलेला की पक्षविरहितच काम इथं होईल. सर्वजण निवडून आलेले सदस्य आहेत, ते त्या पद्धतीनं ते करतील अशी माझी तर व्यक्तिशः खात्री आहे. मी 2-3 विषयावर मला थोडं माझं मत मांडायचं आहे. अभिनंदनाबद्दल अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेब बोलतीलच. एक तर 11 तारखेला खानावडीला एक कार्यक्रम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय येणार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि सर्व जवळपास 8-9 मंत्री आहेत. तर ह्या कार्यक्रमाचं, कारण ते अजून कार्यक्रमाची रूपरेषा फायनल झालेली नाही म्हणून आपल्याला इन्व्हिटेशन नंतर येईल. मात्र आपण आपल्या जिल्हा परिषदेचा कार्यक्रम आहे, आपण सर्व सदस्यांनी ना विनंती राहील की आपण उपस्थित राहू. कार्यक्रम आहे खानावडी पुरंदर तालुक्यामध्ये, महात्मा ज्योतिराव फुलेंचं जन्मगाव आहे. तिथं आपण एक शाळा बांधली होती आणि त्या शाळेचं उद्घाटन आहे. काही त्यामध्ये बरेच दिवस रेंगाळलेली प्रक्रिया होती 2020 पासूनची, मग 2023ला काम बंद झालं, परत 2024-25 पर्यंत थोडं चालू होतं. मग आम्ही थोडं मागच्या जानेवारीपासून ते काम कम्प्लिशनला आणलं, आता ते पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये आपली जिल्हा परिषदेची पहिली ते 12वी म्हणजे ज्युनियर KG ते 12वी पर्यंतची CBSEची शाळा आपण करतोय तिथे खानावडीमध्ये, आणि त्याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. त्याच्यामध्ये काही सदस्यांनी असतील किंवा काही फोन येऊन काही शंका उपस्थित केल्या होत्या, त्याचं मला क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे म्हणून मी आत्ता बोललो. CSRमधून काही फंड आपल्याला फेयाटनं दिला, काही DPCतून सन्माननीय अजित पवार साहेबांनी निधी दिला होता आणि काही आपल्या ZPच्या फंडमधून, असं जवळपास 40-1 कोटीचं काम करून आपली शाळा पूर्ण तयार आहे. म्हणजे माझी विनंती आहे की आपण जाऊन खरंच शाळा बघावी. एक आदर्शवत शाळा आहे, आपल्या कुठल्याही पुणे शहरातल्या खाजगी शाळेला लाजवेल अशा त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगली शाळा आपण तयार केली. मागच्या 2022मध्ये पेपरला जाहिरात देऊन ती शाळा चालवायला देण्यासंदर्भातली जाहिरात दिली होती. 2022मध्ये मला वाटतं आयुष प्रसाद साहेब होते आणि त्यावेळी दिली होती आणि सकाळमध्ये जाहिरात दिली होती आणि काही म्हणजे ज्या संस्था चालकांचे अर्ज मागवण्यात आले होते. मात्र आपली कंडिशन एकच होती की ती शाळा जिल्हा परिषद स्वतः चालवू शकत नाही, कारण CBSEचे सगळे शिक्षक, काही इंग्लिश मिडियमचे शिक्षक आणि त्याच्यावर येणारा खर्च हा खूप मोठा असेल, म्हणून आपण ऑपरेटर म्हणजे जे स्वतःच्या खर्चानं शाळा चालवतील अशा संस्थांची निवड करण्यासाठीची आपण जाहिरात काढली. त्या जाहिरातीमध्ये 7-8 लोकांचे प्रेझेंटेशन झाले. मात्र 2 संस्था पुढे आल्या, मात्र त्या आपल्याकडून निधी मागत होत्या संस्था चालवायला, म्हणून ते रिजेक्ट झाले. नंतर पुन्हा आपण फेब्रुवारी 25मध्ये अर्ज मागवले आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करून एक क्रिस्टल हाऊस फाउंडेशन म्हणून बेंगलोर बेस्ड संस्था आहे, त्यांनी तयारी दर्शवली आणि ते स्वतःच्या पूर्ण खर्चाने शाळा चालवणार आहेत. त्यांच्या 2 शाळा आहेत, एक नया रायपूरमध्ये आहे आणि एक बेंगलोरमध्ये, आणि जवळपास 30 वर्षाचा त्यांना शाळा चालवायचा अनुभव आहे. माझ्या अगोदरचे CEO रायपूरला जाऊन आले होते आणि मी बेंगलोरला जाऊन आलो होतो. संस्था अतिशय चांगली आहे, त्यामध्ये 3-4 चांगले उद्योगपती म्हणजे बेंगलोर बेस्ड आहेत, पुण्यातले पण काही हे त्या ट्रस्टमध्ये आहेत. संपूर्णतः फ्री शिक्षण, कुठलंही फी न आकारता पूर्ण फ्री शिक्षण आपल्या मुलामुलींना देण्याची ते शाळेनी सुरुवात केली. म्हणजे आपण कुठलाही फी ना विद्यार्थ्यांकडून घ्यायची ना ZP त्यांना देणार, अशा NGOच्या टाईपमध्ये शिक्षण द्यायची त्यांची तयारी आणि त्यांची आता ॲडमिशन झालेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन एकच आहे की गरीबातल्या गरीब कुटुंबातले विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करतायत
आणि त्यामध्ये म्हणजे बाजूच्या सगळ्या खानवडी, पुरंदर तालुका, आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातले गरीब विद्यार्थ्यांना आपण तिथं शिक्षण देणार आहोत. ते सिलेक्शन प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये आपण कोणी हस्तक्षेप केलेला नाही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये, आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते करतात. NGO टाईपमध्ये करतात. म्हणजे बेंगलोरमध्ये तर बरेच ते झोपडपट्टीतली मुलं वगैरे अशी ते निवडतात. मग शिक्षक ते सगळे स्थानिक घेणार आहेत, पुण्यातले आणि सासवडमधले वगैरे असे शिक्षक घेतलेत, म्हणजे घेणार आहेत म्हणण्यापेक्षा. अशी ती चांगली शाळेची सुरुवात आपल्याला 11 तारखेला CM साहेबांच्या हस्ते करायची आहे. आमची अध्यक्ष साहेबांची चर्चा झाली, त्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेतून चांगले मेरिटची मुलं सर्व तालुक्यातून घेऊन एक रेसिडेन्शियल शाळा चालू करायची आहे. तर त्याचं हॉस्टेलचं बांधकाम आपलं तिथे चालू आहे, जे DPDCतून अजित पवार साहेबांनी मंजूर केलं होतं. त्याचं काम चालू आहे. अजून हॉस्टेल रेडी नाही झालं, पण ते 6वी पासून आहे. हॉस्टेल हे 5वीच्या खाली करता येत नाही, 6वी पासून ते होणार आहे. त्याचे ॲडमिशन पुढच्या वर्षी नवोदय विद्यालयाची जी काही प्रवेशाची प्रक्रिया आहे त्याचमध्ये जी आपली मुलं बसतील त्यांच्या मेरिटवर तिथं 40ची एक बॅच, म्हणजे 20 मुलं 20 मुली असं रेसिडेन्शियल स्कूल पुढच्या वर्षी तिथं चालू करणार. आणि खूप चांगली शाळा चालू होईल ती. म्हणजे ही आपल्या माहितीसाठी आपल्या मतदारसंघातल्या शाळा असतील, त्यांनी ते सगळे विद्यार्थ्यांनी तिथं बसावं असं एक नियोजन केलेलं आहे. आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं सिलेक्शन केले. नया रायपूरमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय मोदी साहेब सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये 3 वेळ जाऊन आले होते, त्यांची शाळा पाहिली आणि खूप त्यांनी कौतुक केलं. त्यावेळची मला वाटतं छत्तीसगडचे मुख्यमंत्री पण त्यांच्यासोबत जाऊन आले होते. तर विनंती अशी आहे की 11 तारखेला आपण आपला कार्यक्रम आहे. CM साहेबांच्या मनात अजून एक विषय होता, तो महात्मा फुलेंची जन्मशताब्दी 200 वर्षाची द्विशताब्दी चालू होते. त्याचं ते लॉन्चिंग पण महाराष्ट्रात पुढचे वर्षभर कार्यक्रम करायचे आहे. तर त्याचं लॉन्चिंग करायचं असा एक त्यांचा मानस आहे. आणि ते कदाचित त्यावेळी आपल्या कार्यक्रमाला जोडून त्या स्टेजवरून दुसरं ते 200 वर्षाच्या जन्मशताब्दीचं जाहीर करतील. मग त्यासाठी एक कमिटी केली आहे. काल म्हणजे मंत्रालयात त्याची बैठक झाली. कदाचित तो आपल्याला जोडून त्या स्टेजवर तो कार्यक्रम होईल, अशी माझी सर्वसाधारण त्या संदर्भातली माहिती. माझ्या अध्यक्ष महोदयांना पण विनंती आहे की आपण जरा त्या अनुषंगानं तयारीच्या दृष्टीनं आपल्याला काही मदत लागली तर करायला लागेल. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो उपाध्यक्ष माननीय विवेकदादा वळसे पाटील साहेब. नमस्कार. खरं तर आज विषय समित्यांच्या सभापतीपदी समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी जितेंद्रजी बडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे महिला बालकल्याणच्या सभापतीपदी अंकिताताई पाटील आणि उर्वरित 2 विषय समित्यांच्या सभापतीपदी अमोलजी नलावडे आणि हुलावळेताई या सर्वांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जितेंद्रजी बडेकर यांनी ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या त्यांच्या एकट्याच्याच नाहीत तर आमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी आहेत. आणि सदस्यांनी देखील ज्या भावना व्यक्त केल्या त्यानुसार देखील आपण सर्वजण एकत्रितपणाने काम करू. कुठल्याही प्रकारचा जसं तुम्ही आज सहकार्य केलं तसं इथून पुढच्या काळात देखील आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हा सर्वांना मिळेल, प्रशासनाला मिळेल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. पक्ष आणि ह्या बाकीच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा त्या ठिकाणी झाली. तर खरं बाबांनी त्याच्यावर बोलायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. परंतु समाजामध्ये काम करत असताना आणि विशेषतः आपण इथं बसलेल्यापैकी जवळपास 90% लोक हे कधी ना कधी एकाच पक्षामध्ये एकत्रितपणाने काम करत होती. त्याच्यामुळं विजयराव सगळ्यांना सारख्याच पद्धतीनं सहकार्य केलं जाईल. तुम्ही जुने दिवस विसरू नका, आम्ही आजचे विसरणार नाही. आणि त्याच्याहीपेक्षा आपल्या सर्वांना कुठल्या पक्षाच्या माध्यमातून जरी निवडून दिलं असलं, सर्वांनाच म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांनाच, तरी या जिल्ह्याच्या सेवेसाठी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. ही भावना इथून पुढच्या काळात देखील कायमस्वरूपी त्या ठिकाणी लक्षात राहील. त्याचबरोबरीनं मधल्या काळामध्ये प्रशासकाच्या काळामध्ये आणि नंतरच्या देखील काळामध्ये आपले CO साहेब ज्यांचं ह्या
जसं मगाशी आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आपली एक ब्रँड म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते, एक नामांकित संस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. तर त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीनंच प्रशासनाचं देखील तितक्याच मोठ्या प्रमाणाचं सहकार्य आणि काम त्या ठिकाणी आहे. विशेषतः आपले CEO गजानन पाटील साहेब यांना गेल्या आता सेवापूर्ती आणि 150 दिवसाचा जो गव्हर्नन्सचा प्रोग्राम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला होता, त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक जे मिळालेलं आहे ते आपल्या जिल्हा परिषदला मिळालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं असा मी ठराव या ठिकाणी मांडतो. अनेक मोठी कामं, जसं त्यांनी एका कामाचं आता उदाहरण त्या ठिकाणी दिलं, ही अनेक मोठी कामं गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असताना त्या ठिकाणी केली गेली. सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून, मॉडेल स्कूलच्या माध्यमातून, DPCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातला निधी मॉडेल स्कूलच्या रूपानं आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तो सगळ्या तालुक्यामध्ये समान पद्धतीनं वितरित होईल अशा स्वरूपाची योजना त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. ते ज्यावेळेला पंचायत समिती आंबेगावला त्या कामाच्या संदर्भामध्ये एकत्रित त्याचं सर्वांचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी केलं, त्याचप्रमाणे तिथल्या एका हॉलचं देखील भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्या 4 वर्षाची कारकीर्द अशा स्वरूपाची आहे की जर आता लोकनियुक्त सरपंच, लोकनियुक्त नगराध्यक्ष, तशा धर्तीवर जर लोकनियुक्त जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडलं तर कदाचित आत्ताच्या कंडिशनला, म्हणजे ह्या निवडणूक व्हायच्या आधी गजानन पाटील सगळ्यात जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून आले असते. अर्थात तशी सिस्टीम नाही, त्यांनी उभं राहिले नसते हे मला माहिती आहे. परंतु गेल्या 4 वर्षात त्यांनी तशा स्वरूपाचं नावलौकिक आपला देखील स्वतःचा त्या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या बरोबरीनं वाढवला होता. त्यांचा अभिनंदनाचा ठराव मी या ठिकाणी मांडत आहे. आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करण्याचा ठराव मान्य करावा, ठराव संमत करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सन्माननीय उपाध्यक्ष साहेब यांनी जो ठराव मांडलाय त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. यानंतर मी विनंती करतो पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय वीर धवल बाबा जगदाळे. उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनींनो, आज पुणे जिल्हा परिषदेची आपल्या विषय समित्यांची सभापतींची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व भावनांचा, सर्व विचारांचा आदर करत आपले जे 4 सभापती आज या ठिकाणी निवड झालेली आहेत, यामध्ये श्री जितेंद्र बडेकर यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड झालेली आहे. तसेच महिला बाल कल्याण समितीपदी सौ अंकिता पाटील ठाकरे यांची निवड झालेली आहे. तिसरी निवड आपल्या दीपालीताई हुलावळे यांची झालेली आहे. आणि चौथे सभापती म्हणून श्री अमोल नलावडे यांची निवड झालेली आहे. ही निवड होत असताना आपल्या सर्व सदस्यांचा विचार घेऊन आणि सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही निवड आपल्या श्रेष्ठींनी केलेली आहे. मी विशेष करून अभिनंदन करतो आमच्या इथल्या सदस्यांचं. म्हणजे यामध्ये 4ही पक्षाचे असतील, यामध्ये आपले भारतीय जनता पक्षाचे, उभाटाचे आणि शिंदे सेनेचे या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो की त्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली. मी सकाळीच विजयरावचा मला फोन आला आणि ज्यावेळेला आम्ही बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दिवंगत आदरणीय अजितदादा यांच्यानंतर ही जिल्हा परिषद चांगली चालावी आणि चांगला विरोधी पक्ष म्हणून आणि चांगला सत्ताधारी पक्ष म्हणून या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदेचं नाव लौकिक आहे आणि तो तसाच राहावा म्हणून दादांना आदरांजली म्हणून आम्ही पहिलीसुद्धा निवडणूक बिनविरोध केली आणि आत्ताची सुद्धा निवडणूक बिनविरोध करीत आहे. मी आपणा सर्वांचे मनपूर्वक असे आमच्या या सर्व टीमच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो. तसेच आज आपण सर्वजण एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक संपन्न झालेली आहे. निवडणूक संपन्न होत असताना अनेक सदस्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली किंवा येणारा काळ कसा असेल, की आम्हाला यामध्ये सहकार्य होईल का. गेले 10-15 वर्ष झाले सदस्य म्हणून आम्ही पण काम करत आहोत, त्यामुळं काही काळजी करू नका. मी उलट काही सदस्यांना असं सांगितलं, निधी भरपूर येईल, तुम्ही कामंसुद्धा सांगशिला, परंतु तो निधी खर्च होईल की नाही
याची सुद्धा शंका बऱ्याच वेळेला येते आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा एक खबरदारीचं हे म्हणून मी सांगतोय. नाही तर बऱ्याच वेळेला असं काय होतं, ह्यांना द्यायचं नाही म्हणून कदाचित ते असं म्हणत असतील. तर तशी पण काही तुम्ही काही भावना ठेवू नका. आपल्या सभागृहामध्ये अतिशय चांगले बोलणारे सदस्य आहेत, माहिती असणारे सदस्य आहेत. नवीन जुन्यांचा हा एक मेळ आहे. यामध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही आर्किटेक्ट्स आहेत, काही डॉक्टरेट मिळालेले आहेत, शिक्षक आहेत, उद्योगपती आहेत, राजकीय वारसा असणारे आहेत, सहकार क्षेत्रात काम करणारे आहेत, साखर कारखानदारीत काम करणारे आहेत. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाभी जरा असंच बघताय तुम्ही माझ्याकडे कारखान्याचं म्हणल्यावर. तर अशा सर्व क्षेत्रातनं आलेले व्यक्तिमत्व आज या सभागृहामध्ये आहेत. तर माझी सर्वांना विनंती राहील, आपल्याला या सभागृहाची गरिमा टिकवायची आहे. आपल्या ज्या काही भावना असतील त्या आपण जरूर व्यक्त करा, पण भावना व्यक्त करत असताना आपल्याला अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं कामं पण करून घ्यायचेत. तर बऱ्याच वेळेला सुरुवातीला आम्हाला सुद्धा असं वाटायचं की आम्ही पण एकदम जोशात यायचं, नाही हे असं झालंच पाहिजे, नाही ते. परंतु थोडासा वेळ देऊन, थोडीशी संधी देऊन, हे बघा 4 वर्ष झालेले आहेत आपल्याला. म्हणजे या ठिकाणी ह्या सभागृहात कोण प्रतिनिधी नव्हते, आता आपण प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. निश्चितच लोकांच्या पण भावना त्या ठिकाणी अशी झालेली आहे की एका वर्षात नाही एका महिन्यात सदस्य झालेले आहेत, तर या सदस्यांनी आपलं काम केलं पाहिजे, अशी सगळ्यांची भावना आहे. परंतु अधिकारी सुद्धा किंवा आपण सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की पैसे असून सुद्धा आपल्याला खर्च करता येत नाही. खर्च कुठं करायचे त्याला सुद्धा काही गोष्टी आहेत. निधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल, काही काळजी करू नका. राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार या आपल्या नेत्या आहेत, पालकमंत्री आहेत. त्यासुद्धा आपल्या पुणे जिल्ह्याची DPC आपल्याला माहिती आहे. बऱ्यापैकी त्या ठिकाणी सर्व हेडला भरपूर त्या ठिकाणी निधीची तरतूद केलेली असते. फक्त आपले प्रस्ताव वेळेत आणि चांगल्या प्रकारचे गेले पाहिजेत. अशी कामं आपण अधिकाऱ्यांकडनं करून घेणं गरजेचं आहे. मला तेच सांगायचं की आपल्याला सगळ्यांना संधी द्यायची. अधिकाऱ्यांनी सुद्धा CO साहेबांना सुद्धा मी या ठिकाणी सूचना करेल सर्व सभासदांच्या वतीने, साहेब थोडंसं आम्ही पाहत आलेलो आहे, आता एक 10-12 दिवस झालेले आम्ही ह्या सभा म्हणजे इथं काम करत आहोत. आता तर मी आणि विवेकदादाच आहोत, आता ही 4 जण आलेले आहेत. तर आता ह्या कामाचं स्वरूप थोडंसं वाटून जाणार आहे. तर सगळीच कामं अध्यक्ष करू शकत नाहीत, सगळीच कामं उपाध्यक्ष करू शकत नाहीत. तर ज्या ज्या विभागाची जी कामं आहेत त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना द्यावेत. सदस्यांचा मान राखला पाहिजे. अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये सदस्य आपल्याकडे कामं घेऊन येणार. थोड्याशा जरा माहिती कमी असती ह्याच्या संदर्भात आपल्याशी चर्चा झालेलीच आहे यापूर्वी की आपल्याला एक सेशन या ठिकाणी आयोजित करायचं आहे. यशदामध्ये ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे अशी माझे सर्व सदस्यांना. आणि ह्या ट्रेनिंगला सगळ्यांनी हजेरी लावा. भलं ते तुमच्या सगळ्यांच्या विचाराने करू, 1 दिवसाचं करू, 2 दिवसाचं करू, 3 दिवसाचं, परंतु ट्रेनिंग घेऊन आपल्याला पुढं जाणं खूप गरजेचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण प्रस्ताव देतो, पण प्रस्ताव कुठं द्यायचा, काय द्यायचा, कसा बनवायचा आणि कुणाकडनं बनवून घ्यायचा ही सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना, आपल्या जिल्हा परिषदेच्या योजना आणि जिल्हा नियोजन मंडळ ह्याचे सगळे भाग वेगवेगळे आहेत. आणि सगळ्या ह्याला निधीचा जो पुरवठा आहे हा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. इवन कलेक्टरना सुद्धा बरेचसे काही अधिकार आहेत, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निधी देऊ शकतात. त्यांच्याकडे सुद्धा काही प्रमाणात प्रस्ताव जात असतात. तर ही जाणीव आणि ही भावना म्हणजे ही माहिती आपल्याला ही असली पाहिजे आणि ही ट्रेनिंगच्या माध्यमातूनच मिळते. तर माझी CO साहेबांना अशी सूचना राहील सर्व सभासदांच्या वतीने, साहेब आपण सुद्धा अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन ग्राउंडवर काम करणं अतिशय गरजेचं आहे. खाली ग्राउंडवर जाणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही आमचे दिवस इथले ठरवून घेऊया, सभापती आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे दिवस ठरवून घेऊया. अधिकाऱ्यांनी सुद्धा एक टाइम टेबल करावा की ते कधी तालुक्यांमध्ये फिरायला जाणार किंवा जिल्ह्यामध्ये फिरायला जाणार. तर त्या वेळेला ते नसतील. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, आम्ही पाहिलेलं आहे की आपण सभापतींकडे गेलो, बडेकर साहेबांकडे गेलो तर बडेकरांना सांगितलं की बाबा आमचे जे आपले समाज कल्याण अधिकारी आहेत ते नाही आहेत म्हणल्यावर मग बडेकरांचा पारा किती चढेल म्हणजे तुम्हाला माहिती येते. मग ती तसं नको व्हायला. काहीतरी एक नियोजन करून आपल्याला एक टाइम टेबल ठरवणं गरजेचं आहे आणि हा टाइम टेबल एकत्रित मिळून आपण ठरवूया.
हो 16 तारखेला, आता येणाऱ्या 16 तारखेला ते एक सांगायचं राहिलं. 16 तारखेला आपली परत एक मीटिंग आहे. 16 तारखेच्या मीटिंगमध्ये आपल्या हे जे सभापती झालेले आहेत त्यांचे खालचे सदस्य आपल्याला समितीचे सदस्य निवडायचे आहेत आणि जे नवीन जे 2 सदस्य आपले जे 2 सभापती झालेले आहेत त्यांच्यात समित्या फिक्स आहेत, परंतु आपल्या ज्या हुलावळेताई आहेत आणि अमोलदादा आहे यांचे अधिकार जे आहेत आपण परिषदेने त्यांना द्यायचे आहेत. तर कुठले द्यायचे हे आपण त्यावेळेला जाहीर करू, कुठल्या समितीचे द्यायचे ते आपण त्यावेळेला जाहीर करू. तर अशी ही प्रक्रिया आहे. 16 तारखेला आपल्याला परत यायचं आहे. थोडा जास्त वेळ काढून या. आज जरा सगळे फ्रेश दिसत आहेत, त्या दिवशी एकदम हे झाले होते, परंतु आज जरा सगळे फ्रेश दिसत आहेत. हा वरती पण फ्रेश आहेत, नाही खाली पण फ्रेश दिसते, तसं काही हे नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. वेळोवेळी आपला संवाद, एकत्रित संवाद घडणं अतिशय गरजेचं आहे. बरेचसे सभासद म्हणले आमची ह्याच्याशी ओळख नाही, त्याच्याशी ओळख नाही. मी सुद्धा ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी सगळ्यांची झालेली आहे. आपण सुद्धा एकमेकांमध्ये ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे. खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला पुढे जायचंय. जिल्हा परिषदेमधली जी मैत्री टिकती ती आयुष्यभर टिकती असा आमच्यासारख्यांचा अनुभव आहे. बरोबर आहे ताई पाचूनकर ताई, ही कायम टिकती. दादा तुम्हाला पण अनुभव आहे. तर हो, आमदार झाली तरी टिकती. 4-5 आमदार आपल्या ह्याच्यातनं गेलेले आहेत. गेल्या ह्याच्यातलं आपले जवळपास 4 जण या ठिकाणी आमदार म्हणून, कदाचित तुमच्यापैकी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमदार म्हणून जाणार आहेत. ऐकू नाही आलं मला. धन्यवाद, आभारी आहे. मग ते बऱ्याच वेळेला असं वाटतं ते गाणं म्हणून मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हा एक विनोदाचा भाग आहे, कुणी जास्त सिरियसली घेऊ नये. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. पुन्हा एकदा निवडून आलेल्या या सर्व सभापतींचं मी मनपूर्वक असं आभार मानतो. तसेच आदरणीय सीओ साहेबांनी जी कामगिरी केलेली आहे ती अतिशय वेगळी आणि अतुलनीय कामगिरी आहे. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि 11 तारखेच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपल्या काही सूचना असतील, बऱ्यापैकी सीओ साहेबांनी या ठिकाणी विशद केलेला आहे की आपला तो कार्यक्रम कसा असेल, त्या कार्यक्रमाची पत्रिका वगैरे येते. येणाऱ्या काळामध्ये आपल्या त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. यावेळी आपले जे येणारे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांची सुद्धा आगाऊ सूचना आपल्याला जिल्हा परिषदेमार्फत, प्रशासनामार्फत त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि बाकीच्या सर्व गोष्टी 16 तारखेपर्यंत काय काय जो घटनाक्रम आहे, ज्या ज्या काही आपल्याला कळवायच्या त्या आपल्याला निश्चित कळवले जातील. 16 तारखेला समितींच्या सदस्यांच्या निवडीच्या वेळेला आपण सर्वांनी हजर राहावं. जे हजर राहणार नाहीत त्यांना कमिटी म्हणजे मिळेल नाही असं नाही, सर्वांना कमिटी मिळणार आहे, काय काळजी करू नका. आपल्याला जी अपेक्षा असेल ती कमिटी मिळेल, त्याची काय काळजी करू नका. आणि हीच पाहिजे म्हणून धरू नका, हे पण सांगतो मी. तर तेव्हा माझी सर्वांना विनंती राहील, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण या ठिकाणी आजची ही सभा पार पडली. आम्हाला जे सर्व मला आणि विवेकदादांना आणि सभापतींना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सीओ साहेबांचा सत्कार करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सर्व गटनेत्यांनी वरती यावं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.